नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। तर आता पाहूयात नगर शहरातील महत्त्वाचे अपडेट। काँग्रेसच्या त्या 2 पदाधिकाऱ्यांपासून माझ्या जीवितास धोका, गौरव परदेशी नार्को टेस्ट करण्याची मागणी। काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी माझ्या विरोधात खोटी एनसी दाखल केली असून खोटे आरोप करत आहेत, त्यामुळे माझी प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जात आहे। काळे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी। त्यांच्यापासून माझ्या जीवितास धोका असल्यामुळे मला व माझ्या कुटुंबियांना संरक्षण मिळावे अशी मागणी गौरव प्रकाश परदेशी राहणार तोपखाना भराड गल्ली अहमदनगर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली। काळे आणि झिंजे असेच खोटे गुन्हे व आरोप वारंवार इतरांवर व माझे मित्रपरिवार स्नेही यांच्यावर देखील करत आहेत, त्यामुळे सत्यता पडताळणी कामी सदर प्रकरणात किरण काळे या इसमाची आणि माझी नार्को टेस्ट करावी। त्या कामी होणारा खर्च करण्यास मी तयार आहे। काळे व त्यांच्या साथीदारांकडून मला व माझ्या कुटुंबाला धोका आहे, त्यामुळे आम्हाला संरक्षण मिळावे। नार्को टेस्ट करण्याचा योग्य तो आदेश व्हावा अशी मागणी गौरव प्रकाश परदेशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली। निवेदन देताना रंजना परदेशी, राखी परदेशी, मयुरी जाधव, कुसुम परदेशी, सुनीता पुंड, स्वाती पाचारे, मोना परदेशी, सोनाली चौरे, भावना परदेशी, अनिता कांबळे, जयश्री कांबळे, दुर्गा कांबळे, नीता कांबळे, सुरेखा वाघमारे, सुलेखा वंजारे, दीपाली परदेशी, गायत्री दगडे आदी महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागणी हीच होती की मी गौरव प्रकाश परदेशीची आई रंजना प्रकाश परदेशी माझ्या मुलावर वेळोवेळी खोटे गुन्हे दाखल करणं, त्याला धमकी देणं, त्याच्या मित्रांना धमकी देणं, हे ह्या लोकांनी किरण काळे नावाच्या एका इस्मानी माझ्या मुलाविरुद्ध खोटी तक्रार दाखल, त्याला गोळ्या घालण्याची धमकी देऊन उलट त्यालाच म्हणतोय की तूच मला गोळ्या घालायची धमकी, असे खोटे गुन्हे आरोप दाखल केले। त्यामुळे आम्ही हे साहेबांना SP ऑफिसमध्ये साहेबांना निवेदन द्यायला आलो। माझा मुलगा एक सभ्य सुशिक्षित घरातला आणि व्यावसायिक आहे, तर आमचे हे बदनामी करणं, गुन्हे दाखल करणं, दहशतीखाली त्याच्यामुळे आम्ही खूप दहशतीखाली आहोत, तर ह्याचा आम्हाला फार त्रास होतो। त्याच्यामुळे ह्या साहेबांकडे आम्ही निवेदन द्यायला आलो। माझ्या मुलाची किरण काळे आणि संजय झिंजे यांची नार्को टेस्ट घ्यावी आणि त्यामुळे जनतेसमोर सत्य येईल, खरं खोटं सगळ्यांना कळेल, तर हेच आम्ही निवेदन द्यायला SP साहेबांसमोर आलो आणि त्यांची पण नार्को टेस्ट व्हावी, माझ्या मुलाची पण नार्को टेस्ट व्हावी। प्रकाश परदेशी हा माझा भाऊ आहे, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आम्ही आहोत सभ्य घरातले, पण असे खोटे धमकी देऊन आणि दहशतवादीच्या खालती आम्ही राहू शकत नाही। त्याचाही व्यवसाय आहे, त्या व्यवसायाचा पण परिणाम होतो, म्हणून आम्ही SP ऑफिसला निवेदन द्यायला आलो की हे त्यांनी स्वीकार करावं केलेला आहे। तो माझ्या भावावर खोटा आहे, या खोट्या गुन्ह्याची ती सहनिशा सरांनी करावी हीच आमची मागणी आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।